आज आपण वाटण घालून जिताड्या माशाचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया. तर खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून. आता तेल गरम करून याच्यामध्ये एक छोटा साईजचा कांदा घ्यायचा आहे बारीक कापलेला, एक टॅमॅटो बारीक कापलेला. टॅमॅटो आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा, टॅमॅटो चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले. तर हळद पावडर पाव चमचा आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे वाटलेलं वाटण आहे खोबऱ्याचं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता हा मसाला पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मच्छी. तर जिताडा मासा घेतलेला आहे मी, पाव किलो स्वच्छ धुवून घेतला आहे. कोणत्याही मच्छीचं कालवण तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा, फार छान लागतं खायला. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर थोडासा रस्सा पातळच ठेवायचा आहे. चवीनुसार टाकायचं आहे मीठ. 1-2 कोकम टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी लोच ठेवायची. तर 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटं भरपूर झाली मच्छी शिजायला. तर कालवण थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका. वरून टाकायचे आहे कोथिंबीर आणि मस्त आपलं जिताड्या माशाचं कालवण तयार झालेलं आहे. गरम गरम वाफळत्या भाताबरोबर पण छान लागतं खायला आणि भाकरीबरोबर पण छान लागतं. तर नक्की बनवून बघा.